अमरावतीत खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे। 10 लाखाची खंडणी न दिल्यास गोळ्यांनी उडून देण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी नागपूर गेट पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। हाजी इरफान खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 मार्चला त्यांना एका व्यक्तीचा कॉल आला। मी संघटना चालवतो, पोलीस कमिशनर सुद्धा माझ्यापासून घाबरतात असे सांगत फिर्यादीकडे 10 लाख रुपयाची मागणी केली। पैसे न दिल्यास गोळ्यांनी भुनण्याची धमकी दिली। या घटनेनंतर 7 मार्चला नागपुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। या तक्रारीनंतर आरोपी रहमत खान व बिस्मिल्ला खान यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेचा कलम 308(2), 351(2), 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागपुरी गेट पोलीस पुढील तपास करीत आहेत। अमरावतीत हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ माजली आहे। पोलिसांचा तपास सुरू असून आरोपीला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।